क्रेटा, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ यांसारख्या गाड्या चालवणाऱ्यांना लोकं अक्षरशः घाबरतात. मित्रांनो, ज्या प्रकारे हे गाड्या चालवतात असं वाटतं मागून कुठला यमदेव रेड्यावरती बसून येतोय. एवढ्या प्रकारात त्यांची दहशत आहे मित्रांनो, अतिशय लोकं यांना घाबरतात. ज्या प्रकारे हे गाडी चालवतात, रॅश ड्राईव्ह करतात आणि हाय मारणं, हॉर्न मारणं याच्यामुळं सर्वसामान्य नागरिक यांना त्रस्त आहे मित्रांनो. मित्रांनो, यांच्यामुळं काय-काय समस्या होतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव आहे विकास, स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या हायवेवरनं ट्रॅव्हल करत असाल आणि कुटुंबासोबत चालला असाल, तुमची गाडी जी आहे ती साधी सिंपल असेल, तिला ना कुठली फिल्मिंग नसते, ना काहीही तुमच्या गाडीला नसेल आणि त्याच्यानंतर तुमच्या मागं एक रेडा आला, म्हणजेच काय स्कॉर्पिओ, क्रेटा, फॉर्च्युनर यांसारख्या मोठ्या गाड्या येऊन तुमच्या मागं थांबल्या आणि त्याचा जो ड्रायव्हर असतो, त्याचा जो चालक असतो, त्याला कसला माज असतो काय माहिती नाही मित्रांनो. तो कंटिन्यू तुम्हाला जरी तुम्ही नियमात चालले असाल, लेन फॉलो करत असाल, स्पीड लिमिट फॉलो करत असाल, तुम्हाला कंटिन्यू तो हाय मारणार, हॉर्न देणार मित्रांनो, तुम्हाला पॅनिक करणार, पॅनिक ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये टाकणार मित्रांनो. आणि जर तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल, तर तुमचं मरणच आहे. यांची हाय मित्रांनो अक्षरशः याने हाय मारली ना, त्या हाय ची जी रेंज असते ती एवढी डेंजरस असते आणि त्याच्यातनं अक्षरशः तुम्हाला गरमी देखील जाणवल, एवढी ही पॉवरफुल ही हाय असते आणि ही कंटिन्यू हाय तुमच्या चेहऱ्यावरती मारतात. पुढच्याला पूर्ण ब्लाइंड करून टाकतात. त्याला नाइलाजानं त्याला साईड द्यावं लागते. या साईड देताना अक्षरशः साईडनं येणारे वाहनं न बघता जर त्यांनी साईड दिली, तर त्याचा अपघात देखील होऊ शकतो आणि त्याची जी हाय तीव्रता असते मित्रांनो, ती एवढी डेंजरस असते, की जर समोरनं जर गाडी येत असेल, वन वेवरनं तुम्ही चालला असाल आणि समोरनं येत असेल, तर तुमच्या डोळ्याची वाटच लागेल मित्रांनो. अक्षरशः लोकं साईड समोर असा एक पॅच असतो, तो लावून फिरतात. मित्रांनो, त्याच्यामुळं त्यांना थोडं तरी कळतं, की असं नजर हाईड करून अक्षरशः बघतात लोकं, की समोरच्याची जी गरमी आहे, जी लाईट आहे, ती आपल्यावरती येऊ नये. आणि सर्वसामान्य लोकं मित्रांनो, जे पालन करतात, नियमांचं पालन करून गाडी चालवतात. जर स्पीड लिमिट 60ची असेल, 60नी गाडी चालवणार. दुसरी गोष्ट, ब्लॅक फिल्मिंग करणार नाहीत. ब्लॅक फिल्मिंग केल्यावरती जर एखाद्याने मागनं हाय मारली मित्रांनो, तर ज्या प्रकारे वाट लागते, आधीच आहे ना, जे आरसे असतात मित्रांनो, ते डायरेक्टली रिफ्लेक्ट करतात आणि डोळ्यावरती येतात आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस जो ड्राईव्ह करतोय, त्याला अक्षरशः ब्लॅक होऊन जातो तो आणि याच्यामध्ये अपघाताचे जे चान्सेस असतात, ते 100% होऊन जातात. मित्रांनो, या गाडी चालवणाऱ्यांना एवढा माज काय हा प्रश्न मला वारंवार पडत राहतो. कारण मित्रांनो, यांची गाडी देखील EMIवरती आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल 50,00,000ची गाडी घेतल्यावरती यांनी कॅश गाडी देऊन हातामध्ये घेतलेली. परंतु असं काहीही नसतं मित्रांनो. हे देखील कुठनं तरी पैसे ॲडजस्ट करून, काही करून ती 50,00,000ची गाडी EMIवरती घेतात. परंतु त्या गाडीमध्ये बसल्यावरती ह्यांना कुठला माज चढतो मला आजपर्यंत समजलं नाही. ज्या प्रकारे हे गाडी चालवताना मित्रांनो, अतिशय घाणेरडा प्रकार आहे यांचा. मित्रांनो, तुमच्याकडे मोठी गाडी आहे म्हणल्यावरती तुमचा रुबाब मोठा पाहिजे असंही हरकत नाही. नियमांचे पालन तुम्हाला करणं अनिवार्य आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या गाडीत बसता म्हणल्यावरती तुमच्यावरती मोठी जबाबदारी असते. छपरीपणा सोडून द्या पहिली गोष्ट. आतमध्ये बसल्यावरती हॉर्न मारणं कंटिन्यू पॅ, 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 पॅ हॉर्न मारायचं नाही मित्रांनो. समोरची जी फॅमिली ती पॅनिक होऊन जाते. कारण त्याच्या आतमध्ये अशी सिस्टम नाहीये. जर तो सेलेरिओ चालत असेल छोटीशी गाडी, त्याच्या आतमध्ये अशी सिस्टम नाहीये, की तुमचा हॉर्न जे आहे त्याला आहे ना कानापर्यंत ऐकू जाणार नाही. उलटं तीव्रतेने हॉर्न आहे ना त्यांचा ऐकू जातो. सगळ्यात बेकार म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हाय मारता, तो अक्षरशः ब्लाइंड होऊन जातो. त्याला काहीही सुचत नाही, की समोर मागनं जी गाडी येते त्याच्यामध्ये त्याची जी हाय आहे त्याच्या डोळ्यावरती पडते आणि अक्षरशः ब्लँक होऊन त्याच्या ॲक्सिडेंटची जी रिस्क असते ती वाढते मित्रांनो आणि त्याचा अपघात होण्याचे चान्सेस 100% असतात त्यावेळेस. तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे आणि तुमची जी ही EMIवरती गाडी आहे ना, EMIवरती तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे एवढा रुबाब करू नका. फोकस मारणं, कंटिन्यू हॉर्न मारणं. तुम्ही काय मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही. तुम्ही फक्त एक कॉमन मॅन आहे. परंतु तुम्हाला असा कुठला घाई असते काय माहिती, घरी पोहोचून तुम्हाला काय बायकोचा मार खायचा असतो का काय माहिती. तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी अक्षरशः एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाचं भविष्य डोक्यात घालायचं कामं करता. ज्यामुळे मित्रांनो त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. मित्रांनो, शिस्तमध्ये गाडी चालवा. आपल्या ज्या गव्हर्नमेंटने नियम दिलेले त्यांनी गाडी चालवा ना. 60नी गाडी चालवा, 50नी गाडी चालवा. हाय मारायची काय गरज आहे? हाय कुठं मारतात? जिथं जास्त अंधार असेल, समोर काहीच नसेल, ज्यावेळेस फॉग असेल त्यावेळेस हाय मारा. जेणेकरून समोरच्याला दिसणं गरजेचं आहे, की समोरनं कोणतरी येतंय. मित्रांनो, तुम्ही हायवेला चाललेला आहात, स्पीडने चाललेला आहे ऑलरेडी. जे स्पीड लिमिट आहे 100चं त्याला
त्याला क्रॉस करायचं आहे तुम्हाला. तुमचा एवढा माज आहे तुम्हाला, की त्याला क्रॉस करून स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आहे आणि समोर जो व्यक्ती चालू आहे, त्याच्या जीवाला पण तुम्हाला धोका द्यायचा आहे, धोक्यात घालायचा आहे. अक्षरशः या गोष्टी बंद करा मित्रांनो. कारण आपल्याला हा सिव्हिक सेन्स आहे आणि हा सिव्हिक सेन्स पाळणं गरजेचं आहे. तुम्ही मोठी गाडी घेतली, तुम्ही मोठ्या कंपनीची गाडी घेतली म्हणल्यावरती तुम्ही मोठे नाही झालात. तुम्ही पण एक सर्वसामान्य माणूस आहात. तुम्ही पण टॅक्स पे करता आणि जे सर्वसामान्य गाडीमधनं जे माणसं चाललेले आहेत, ते देखील टॅक्स पे करतात. आणि मित्रांनो, भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी तुम्ही दोघंही एक लेव्हलला आहात. आणि हे लक्षात ठेवा, आपला माज आहे ना, माज आपल्या चौकटीच्या आतमध्ये ठेवायचा. तुमची जी गाडी आहे ती चौकटीच्या आतमध्ये ठेवायची. जास्त शहाणपणा नाही करायचा बाहेर येऊन, की दाखवायचं नाही लोकांना, "ए माझ्याकडे गाडी आहे." जोरजोरात हॉर्न काढ, "माझ्याशी नडतो का? ए फूक, 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 फूक." असा हाय मारायचं. काही गरज नाही मित्रांनो. 2 मिनिटं उशिरा पोहोचाल, ह्याच्यामध्ये तुमचा जीव वाचेल, सेफ साईडचा असाल आणि तुमचा जीव वाचो या ना वाचो, तुम्हाला रिस्क घ्यायचं, मारायचं तर मारा. परंतु तुमच्यामुळं सर्वसामान्य मुलाचा, माणसाचा ज्याचा ॲक्सिडेंट होणार आहे ना, त्याच्यावरती अख्खं फॅमिली डिपेंडंट आहे आणि त्याच्यामुळं तुमच्यामुळं त्याच्या ज्या कुटुंबाला धक्का लागता कामा नये. कारण त्या माणसावरती त्याचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे आणि तुमच्या या नालायकपणामुळं अक्षरशः त्याला जीव गमवावा लागतो आणि जीव गमावल्यावरती त्याची फॅमिली जी आहे ती अक्षरशः अडचणीत येते. तुम्हाला काय बाप-दाद्याचा पैसा असतो, तुम्ही सगळ्यांना टाक्या भरून ठेवलेला असतो. तुम्ही खपलात ना तरी काहीही होणार नाही हो पुढच्या जनरेशनला. परंतु सर्वसामान्य माणसाचा ह्याच्यामध्ये जीव गेला, तर अक्षरशः त्याच्या कुटुंबाला भोगावं लागतं. त्याच्या 2 पिढीला पुढच्या भोगावं लागतं. एवढ्या डेंजरस सिच्युएशन होतात मित्रांनो. मित्रांनो काळजी घ्या फक्त. तुम्ही पण आमचेच आहात. तुम्ही माणसातले आहात. पहिली गोष्ट मोठी गाडी चालवतात म्हणून यांसारख्या मोठ्या गाड्या चालवतात म्हणल्यावर आम्ही तुम्हाला वाळीत टाकणार नाही किंवा जनावरांच्या लेव्हलला तुम्हाला नेऊन फसवणार नाही, की तुम्ही ह्या मोठ्या गाड्या चालवता. तुम्ही छपरी संघटनेचे अध्यक्ष आहात म्हणून तुम्ही मोठ्या गाड्या चालवता आणि हाय मारता. परंतु जर तुम्ही शिस्तीत गाडी चालवले, पोलिसांचे नियम पाळले, ट्रॅफिकचे नियम पाळले आणि फिल्मिंग न करता गाडी चालवली, तुम्ही पण अनुभव घेतला, की हाय काय असते, तुमच्यात देखील डोळ्यातनं पाणी आलं, तर तुम्हाला समजा, की काय परिस्थिती आहे बाबा आणि काय म्हणा. तुम्ही पण देखील छोटीशी गाडी चालवून बघा, तुम्हाला कळलं हायवेवरती काय होतं. मित्रांनो अतिशय वाईट होतं, वाईट गोष्टी होतात, ॲक्सिडेंट होतात, सर्वसामान्य लोकांनी मरतात याच्यामध्ये. त्यामुळं आपण एक देशाचे चांगले नागरिक आहोत म्हणून आपल्याला एक पाऊल ठेवायचं आहे, की यांसारख्या गोष्टी बंद करू आपण. सिव्हिक सेन्स आपण चालू करूयात आणि सिव्हिक सेन्समध्ये मित्रांनो आपण काळजी घ्यायची, की यांसारख्या गोष्टी आपण करणार नाही. आपण आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि समोरच्या माणसाला आपल्यापासून त्रास होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा, जर मॉडिफाय राईड केलेले असतील तर पहिल्या काढून टाका. कारण समोर जो माणूस गाडी चालवणार आहे, तो पण आपला भाऊ आहे. तो पण त्याच्यामध्ये बसलेले आई-वडील पण आपलेच आहेत. त्याची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे. म्हणून स्पीड लिमिट, ट्रॅफिकचे लिमिटचे नियम आहेत, जे सरकारने टाकून दिलेले आहे, त्याचं पालन करून आपण गाडी चालवूया आणि भारताला आपण पुढं नेऊया. जेणेकरून ॲक्सिडेंटल रेट कमी होईल. कुठलीही फॅमिली गोत्यात येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.